नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150ला 3 जीन्स, 1000ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. सामाजिक उपक्रमांनी काशीनाथ पाटील यांचा वाढदिवस साजरा. पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती तथा तिसगावचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे यांचा बुधवारी 76वा वाढदिवस साजरा करण्यात आला. लवांडे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिसगाव येथील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. तसंच वाढदिवस 76वा असल्यामुळं तिसगाव येथील शेवगाव रोड चौक वृद्धेश्वर चौकामध्ये 76 झाडांचं वृक्षारोपण गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. लवांडे पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते, राजकीय नेते मंडळी, तरुण वर्ग तसंच व्यापाऱ्यांनी अक्षरशः मोठी गर्दी केली होती. लवांडे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिसगाव येथील ठिकठिकाणी मोठमोठाले फ्लेक्स बोर्ड देखील कार्यकर्त्यांकडनं लावण्यात आले. तिसगावसह तालुक्यातील एक निर्भीड, निष्कलंक आणि परखडवादी नेतृत्व म्हणून लवांडे पाटील यांची ओळख आहे. तिसगावचे 45 वर्षात त्यांनी सरपंच पद देखील भूषवलं आहे. तिसगावचे व्यापारी पेठेला मोठ्या उंच शिखरावर पोहोचवणारे लवांडे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बुधवारी तिसगाव परिसरामध्ये अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजनही करण्यात आलं होतं. काशीनाथ पाटील लवांडे आणि भाऊ पाटील लवांडे मित्रमंडळाच्या वतीनं वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटपाचं प्रामुख्यानं नियोजन करण्यात आलेलं होतं. आज या ठिकाणी तिसगावचे ज्येष्ठ नेते आणि पाथर्डी पंचायत समितीचे सभापती आदरणीय काशीनाथ पाटील लवांडे यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भाऊ पाटील लवांडे मित्रमंडळ आणि तिसगाव प्रेमी सर्व नागरिक, दादाप्रेमी नागरिक यांच्या वतीने या ठिकाणी तिसगावच्या रोडच्या कडेला 76 झाडं लावण्याचा या ठिकाणी संकल्प केलेला आहे. तिसगाव हे पूर्वी रस्त्याच्या कडे अनेक झाडं होती, परंतु राष्ट्रीय महामार्गाच्या मध्ये काम झालं आणि ही झाडं तोडली गेली आणि म्हणून तिसगावला पुन्हा एकदा या हरित तिसगाव म्हणून या ठिकाणी मान मिळावा या दृष्टीने ही 76 झाडं या ठिकाणी लावण्यात येत आहेत. ही सप्तपर्णीची रोपं ही पर्यावरण विषयक जाण ठेवून या सर्व मित्रमंडळांनी या ठिकाणी आज दादांच्या वाढदिवसानिमित्त हा संकल्प केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तिसगावमध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य असेल, विविध उपक्रम राबून हा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. आज दादांचा 76वा वाढदिवस आहे आणि त्यामुळं ही 76 झाडे लावण्याचा संकल्प या तिसगावच्या सर्व ग्रामस्थांनी केलेला आहे. तिसगावच्या बाजारपेठेमध्ये या ठिकाणी ही झाडं सगळी रस्त्याच्या कडेने दुतर्फा लावली जाणार आहेत आणि विविध उपक्रम या निमित्ताने राबवण्यात येणार आहेत. आमचे मार्गदर्शक व पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती व ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे उर्फ दादा यांना प्रथमतः मी सिद्धिविनायक प्रतिष्ठान तिसगाव यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम निरोगी आयुष्य लाभो हीच भगवान पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. व आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जो भाऊ पाटील लवांडे मित्रमंडळाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे मनापासून आभार मानतो. अशा सामाजिक उपक्रमाची इथून पुढच्या काळात तिसगावसाठी गरज आहे व हे जे वृक्षारोपण केलेलं आहे त्या झाडांचे संवर्धन करावे अशी मी सर्व तिसगावकरांच्या वतीने भाऊ पाटील लवांडे यांना विनंती करतो व या ठिकाणी थांबतो. दादांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. तालुक्याचे आमचे नेतृत्व माननीय काशीनाथ पाटील लवांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सर्व आमच्या पाथर्डीकरांच्या वतीने आदरणीय काशीनाथ पाटील लवांडे दादा यांना मनापासून शुभेच्छा देतो. तिसगाव शहराचं वैभव असणारं आपलं नेतृत्व आहे, यांना दीर्घायुष्य लाभो ही मोठा देवी चरणी प्रार्थना करतो. तिसगावचं भूषण आणि या परिसराचे भूषण असलेले
काशीनाथ पाटील लवांडे उर्फ दादा यांचा आज 76वा वाढदिवस. खर तर 76वं वर्ष म्हणजे 100चा पाऊण भाग झालेला आहे. या 75 वर्षाचा तिसगावचा जो काही परिसर आहे हा दादांनी केवळ अनुभवला नाही, तर हा परिसर दादांनी घडवलेला आहे. तिसगाव हे 50 वर्षापूर्वी किंवा 60 वर्षापूर्वी अतिशय खेडेगाव असलेलं गाव म्हणजे, परंतु या गावाचं आज जे काही परिवर्तन झालेलं दिसतंय आणि या परिवर्तनाचे केवळ साक्षीदार नाही तर हे परिवर्तन घडवण्यामागे दादांचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे योगदान हे केवळ विकासापुरतं बोलून मी थांबणार नाही, तर या गावाची जी काही मूलतः जडणघडण आहे ती वेगवेगळ्या समाजांना एकत्र घेऊन चालण्याची आणि ह्या सगळ्या तिसगावचा जो परिसर आहे या परिसरात सगळ्या धर्माच्या, सगळ्या जातीच्या, सगळ्या लोकांना दादा घेऊन चाललेले आहेत. माझ्या मते दादांचं तिसगावसाठी आणि समाजासाठी हे फार मोठं योगदान आहे. दादांनी म्हणजे तिसगावच्या परिसरातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये ते सगळ्यांच्या सुखदुःखाशी समरस झालेले आहेत. त्याच्यामुळं दादांसाठी आम्ही सगळे तिसगावकर अगदी मनापासून त्यांच्या उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहोत. दादांनी 100 वर्ष जगावं आणि या गावासाठी त्यांच्याकडून म्हणजे पुष्कळ काही घडलेलं आहे, पण राहिलेलं देखील पुष्कळ काही त्यांच्या हातून घडावं अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी.